पसंद करता ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मान बर कर. काय ग आजी, हा बिल्डर तर आपल्यावर लईच टपलाय ग. मी त्याच्या समोर काय उभी ठाकलीये, तो रोज काहीतरी नवीन गेम टाकतोय बघा आपल्यावर. म्हणजे त्याला वाटतं की आपण घाबरणार. त्याला माहिती नाही इथं या पाड्यावर फक्त एकच वायदा, या ताराचाच कायदा. त्याला दाखवायला लागतंय बघ. तू कशा पण इतका विचार करते? हा, डोसकं बघ किती तापलंय. हा, वय ग आजी, तू पण बारीच आहे. असा कसा विचार करू नको. मग अशी ते ब्रेकिंग न्यूज आलं होतं, त्या आराध्या 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 एवढी बुनबुन लावली ना, आणि ती आराध्या कोण आहे काय माहिती, पार माझ्या डोक्यात गेलीये बघ. नाही, मला मान्य आहे मी म्हणजे तारा तुमच्या आराध्यासारखी दिसत असेल, मला मान्य आहे ना. पण मग तसं येऊन सांगा ना की बाई तारा तू आमच्या आराध्यासारखी दिसतीये. आता ती बाई पण त्या दिवशी मला म्हणली की माझं पोरग सारखं तुझं नाव घेतय, ते काय तारा तारा करतय वय, आराध्या आराध्या करतय ना, मग ही ताराला कशाला पिडते आहे. आजी मी सांगते तुला, या आराध्याने ना माझं लई डोकं आउट केलंय बघ. ती कोण आहे ना आता मी शोधूनच काढते की नाही बघच तू. अरे तायडे, तू टेन्शन नको घेऊ, मी शोधतो ना. माझ्या बापाकडे स्मार्टफोन आहे 17+-. तू टेन्शन नको घेऊ, मी घरी गेलो ना की शोधतो. हा, त्यात काही शोधता येतं. हा हा, शोध शोध. अण्णा, पाकिट बी कोणाचं आहे ना ते बी शोध. पाकिट आमच्या गावात. आजी, हे तर ते टोनग्याचं पाकिट आहे वय. इथं काहीतरी इंग्लिश मध्ये ऍड्रेस पण लिहिलाय. मुंबईचा ऍड्रेस हाय तर काय बरं हाय अजून. आजी बाय, हे पण केवढे पैसे आहेत ग आजी. हे बघ हे बघ, हे पुरा बघा रे केवढे नको रे बाबा, हे कोणाचे पैसे नको रे बाबा आपल्याला. नको नको, उद्या जाऊन मी त्या टोनग्याचं पाकिट त्याला देऊन टाकते. मुंबईला ठरलंय आपली. काय जायची जरूर नाही, पाड्यातच थांबायचं. शहरात जायचंच नाही मुळी. एकदा मुंबईला गेली की मुंबईच आपल्या पाठी लागती. आपलं पाडा बरं आणि आपण बरे. हा आजी, कायमची जाणार आहे भाई. तुझी तारा काय कोणाला घाबरते काय? पण तूच म्हणती ना दुसऱ्यांच्या वस्तू आपण ठेवायच्या नाही म्हणून. म्हणून मी त्याला त्याचं पाकिट देणार आणि लगेच येणार की. तू कशाला काळजी करते? तुला सोडून कुठे नसते जात बघ तुझी तारा. आराध्या, अरे काय तू तयार का नाही झाला अजून? बेटा पूजेला सगळी वाट बघतायत. कमन आपण कुर्ता बदलूयाच. हे कपडे चांगले आहेत कारण हे आराध्याच्या साडीला मॅचिंग कपडे आहेत. अहो मी आराध्याला हाक मारतोय ती येतच नाहीये. मम्मा तुम्ही तिला हाक मारा ना. ती ते देवळात लपाछुपी खेळत होती ना, त्याच्यानंतर हाक मारल्यावर येतच नाही ती. अरे नाही, आली असती ती, पण ती कामात बिझी आहे ना थोडी म्हणून. पण पूजेला तर आम्हीच बसणार ना. नाही बेटा, आज तू आणि आराध्या नाही बसणार. आय मीन आता आपल्या घरात कुणाचं लग्न आहे? अक्षय आणि श्रावणीचं आहे की नाही? तेव्हा आजीने संकल्प सोडलाय की घरात कुठलंही विघ्न येऊ नये, या लग्नात कुठलं विघ्न येऊ नये म्हणून पूजा आहे. तेव्हा ह्या पूजेला डॅड आणि आम्ही बसणार आहोत. ओके बरं, आम्हाला सांग तू काही खाल्लं का? आराध्याने काही खाल्लंय का? अहो मम्मा तिला तर खोकला झालाय, मी तिला औषध देऊन येतो. बघ आम्ही पण ना, आम्ही तुला सांगायला विसरलो, आम्ही तिला औषध दिलेलं आहे. पण तुला एक सांगू का, तू हे असं आरडाओरडा करू नकोस. आराध्याला आवडणार नाही, मग तिला राग आला तर? नाही नाही, आराध्या रागवायला नको बाबा आता माझ्यावर. मी तुमचं सगळं ऐकीन, तुम्ही जे सांगाल ते. गुड बॉय गुड बॉय. हे बघ आता खाली पूजा आहे की नाही, तर ती आजीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजीने ती या घरातल्या शांतीसाठी, सगळी विघ्न दूर होण्यासाठी केलेली आहे. तेव्हा खाली गेल्यानंतर आरडाओरडा करायचा नाही, आराध्या बरोबर मस्ती करायची नाही. पण आराध्याने मस्ती केली तर तू तिला ओरड, तिला म्हणावं बॅड मॅनर्स. त्या दिवशी इन्व्हेस्टर समोर मस्ती केल्यावर काय झालं होतं? काय झालं होतं? ओके नाही? मग तसं नाही व्हायला पाहिजे की नाही पुन्हा.
मग आता खाली जायचं, शांतपणे पूजेला बसायचं. नो मस्ती. ओके? सांगशील ना तिला? पण ओरडशील? ती खाली आहे ना, मी तिला सांगून येतो आता. एक मिनिट. ती खाली आहेच, पण समजा गेल्या गेल्या दिसली नाही तर तर तिला हाक नाही मारायची, आरडाओरडा नाही करायचा. आजीला वाईट वाटेल. चालणार आहे का तुला? शांतपणे बसायचं, देवाकडे बघायचं, हात जोडायचे. मग तू बघ, देवच तुझ्या आराध्याला तुझ्याकडे पाठवे. ओके? चल आता कुर्ता बदलूया आपण. नाही 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 नाही, माझ्या लक्षात आहे, मॅचिंग आराध्याच्या साडीला. हेच तिला आवडतंय. बरं, पण काय केस वगैरे ते तरी विंचरायचे की नाही? तुझा कंगवा कुठे हे आहे? असं छान दिसतंय मम्मा. आराध्याला असंच आवडतं. चला चला लवकर, ती वाट बघतीये खाली. चला चला. अरे गुरुजी, आता संकल्प असा सोडायचा आहे की श्रावणी आणि अक्षयचं ठरलेलं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. हो आजी, त्याचसाठी आपण ही विघ्न निवारक पूजा करतोय. हो, आता कसलेही अडथळे, दुःख, संकट काही नको. हो, आराध्य गेल्यापासून या घराचं सुख हरवून बसले. आजी, मी आधीही म्हटलं होतं आणि आत्ताही म्हणतोय, संकट जरूर आली, पण या घराने काही गमावलेलं नाहीये. या घरची सून या घरच्या पूजेला नसणार हे शक्यच नाही. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, मी मात्र माझ्या धारणेची ठाम आहे. हो, मी येणाऱ्या सुनेबद्दल बोलते, म्हणजे नवीन सुनेबद्दल. गुरुजी, लक्ष्मीच्या पावलांनी नवीन सून घरात येणार, पण त्याबरोबर आनंदही घेऊन येऊ दे. कृपा कर रे देवा. चला फुलं वा, तुम्ही पण वा फुलं.